जीबीसी सिंड्रोम रोगाने निपाणी तालुक्यातील पहिला बळी. ढोणेवाडीतील दुर्दैवी घटना. ढोणेवाडी तालुका निपाणी येथील बाळगोंडा भाऊसाहेब पाटील वय वर्ष 64 यांना 8 दिवसापूर्वी जीबीसी सिंड्रोम रोगाची लागण झाली होती. त्यांच्यावर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शनिवार दिनांक 15 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. निपाणी तालुक्यातील जीबीसी सिंड्रोमचा पहिला बळी गेल्याने तालुक्यासह पंचक्रोशीत एकच खळबळ माजली आहे. गुइलेन-बॅरी सिंड्रोम (जीबीएस) विषाणू हा आजार राष्ट्रीय पातळीवर असतानाच त्याचे लोण आता ग्रामीण भागापर्यंत पसरले आहे. वाडी येथील 4थीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला जीबीसीची लागण दिसल्याने त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू असतानाच आता ढोणेवाडी येथील वार्ड नंबर 3 मधील बाळासाहेब पाटील वय वर्ष 64 यांना जीबीसी रोगाची लागण झाली होती. त्यांना तात्काळ दिनांक 8 रोजी कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर 8 दिवस उपचार सुरू असतानाच शनिवारी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगा असा परिवार आहे. ढोणेवाडीहून प्रशांत कांबळे.